ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। नाशिकमधील रुग्णालयामध्ये ब्रेन स्ट्रोकवरील उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। गेल्या 1.5 महिन्यापासून मधुकर पिचड यांच्यावरती नाशिकच्या 9+ रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल। आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल। त्या ठिकाणी महाराष्ट्रातले अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता आम्हाला समजली। महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे। त्यामुळे असा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही खरोखर अतिशय दुःखद अशा प्रकारची बाब आहे। उद्या त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे। शासकीय इतमामामध्ये हा अंतिम संस्कार करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आणि उद्या त्यांचा अंतिम संस्कार झाल्यानंतर परवा आम्ही विधानसभेत त्यांना श्रद्धांजली देऊ। त्यांच्या निधनामुळे एक समाजसेवक, एक राजकारणी आणि एक भारतीय जनता पार्टीचा नेता आपण गमावलेलो आहोत। या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या दुःखाच्या डोंगरातून त्यांचं कुटुंब परिवार वर यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आमच्या पक्षाच्या वतीनं आणि कराड कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। परत एकदा त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।